आणि समाजाचा विचार तर माणसानं करत जाऊच नाही महाराज. काय समाजाचा विचार करायचा? तुम्ही किती चांगले होते हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतो. अजित दादा किती चांगला माणूस होता हे लोकांना काल कळलं. तो किती कामाचा माणूस होता हे लोकांना काल कळलं. अरे तुमच्या तिकडचं काही माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये अजित दादाच्या फ्लाईटचा ज्या वेळेस अपघात झाला, सकाळी 8:30 पावणे 9चा तो प्रसंग होता, तर घराघरातला माणूस रडत होता. प्रत्येक घरातल्या माणसाला असं वाटत होतं की माझ्या कुटुंबातला कोणीतरी सदस्य निघून गेलाय. अरे लोकांचं जेवण तर सोडून द्या, ज्याचा फोन येईल तो रडतच होता महाराज. मला एवढंच सांगायचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की आपल्या घरातला कोणीतरी माणूस गेलाय, त्यावर निश्चित त्या माणसाचं काम चांगलं असेल ना महाराज. मी तर नेहमी सांगतो, हे बघा जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे गाड्यानं, जाण्यासाठीच प्रत्येक माणूस आलेला आहे. पण देवाला माझी विनंती गाड्यानं, जे लोक कामाचेच नाही असे लोक घेऊन गेला तर चालतो, पण लाख मेले तरी चालेल, पण लाख माणसाचा पोशिंदा नाही मेला पाहिजेत महाराज. खरं सांगतो तुम्हाला. आता किती प्रयत्न केल्यानंतर तसा माणूस होईल का महाराज? होणंच शक्य नाही. मग तो संप्रदाय असो का राजकारण असो, चांगल्या माणसाला आयुष्य कमीच आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 45 वर्षाचं आहे. धर्मवीर संभाजी राजांचं आयुष्य अगदी थोडे, तुकोबरायचं आयुष्य 42-43 वर्षाचं आहे. अरे या विश्वाला शांतीचा संदेश देणारे माझे ज्ञानोबराय आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे. पण महाराज काम एवढं सुंदर केलं. व्रत करा एकादशी, तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान. मनवा हरीचे दास. डबल कमी कर, थोडा बेस दे आणि कमी कर आवाज. तुका म्हणे मज हे आस, तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसूतां संजीवेत्य किल शक्तिधरस्वदाम्नाम्. अन्यौच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुटिप्रदेशं. विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केती. सेवे लागी सेवक झालो. स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेरू. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे रवित धन ते मज मृतिके समान. अखिल गुण निधान करुणा वर्णालय. रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीशी परमात्मा.
ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य, तेजोनिधी, अखंड समाधी गण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा राय. जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला, हे देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबा राय. शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे. या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात. असे पैठण निवासी माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज व ज्या महात्म्याच्या कीर्तनामध्ये विश्वाच्या मालकांना नाचावा असे असणारे पंढरपूर निवासी माझे नामदेव राय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा. आणि मला असं वाटतं गेल्या 5 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करतात. आजची ही आपली 6वी अंघोळ. विठ्ठल विठ्ठल सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर अशा प्रसंगातून तुम्हाला आणि मला घडवतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला विठ्ठल नाम अखंड हरिनाम सप्ताह. त्यामधील दुग्ध शर्करा योग म्हणजे प्रभू रामचंद्राची रामकथा आणि त्यामधील 6व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा भूषणदादांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. मी नारदाच्या गादी येऊन बोलतो, खोटं बोलणार नाही महाराज. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर, पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर जेवढं समाधान मला आतापर्यंत लाभलं तेवढंच समाधान तुमच्या पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर. किती गोड मूर्ती त्या पांडुरंगाची आणि माझ्या आई साहेबाची. वा वा, बघितलं की असं बघतच राहा वाटतं, एवढी सुंदर गोड मूर्ती. पण तुम्हाला खरं सांगू का, आतापर्यंत त्या मूर्तीतली चुकी तुम्हाला कोणत्याच कीर्तनकाराने सांगितली नसेल, पण मी आज सांगतो. तुम्ही म्हणसाल महाराज अख्खा महाराष्ट्रातले कीर्तन आमच्या गावात येऊन सगळ्या पांडुरंगाच्या मूर्तीचं वर्णन करताय, तुम्ही आमच्या पांडुरंगाच्या मूर्तीची चुकी काढता. हो, तुमच्या लक्षात ती चूक आली का नाही आली मला काही माहिती नाही. तुम्ही दररोज पांडुरंगाचं दर्शन करत असाल, पण त्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीमध्ये एक चुकी आहे. ती तुम्हाला आली लक्षात का नाही, सांगू का नको? चुकी तुमची सांगितली पाहिजेत ना महाराज, बरोबर आहे का नाही? कारण चूक ही माणसानं सांगितलीच पाहिजे, ती कोणाची असो. माझी जरी असली तरी तुम्ही सांगितली पाहिजे, तुमची जरी असली तरी मी सांगितली पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज काय चूक आहे? एवढं गोड पांडुरंगाचं मंदिर असताना तुम्ही पांडुरंगाची चुकी काढावं एवढे मोठे झाले का, असे काही नास्तिक म्हणतील. बरं, मी पांडुरंगाची चुकी नाही काढत, पण एवढं सोन्यासारखं मंदिर, एवढी गोड ती मूर्ती आहे. चूक फक्त एवढीच आहे की पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला गेली की ती मूर्ती माणसाला बोलत नाही, ही एवढी चूक आहे, बाकी कोणती चूक नाहीये. चूक म्हणल्यानंतर प्रत्येकाचं हृदय असं धाक धूक धाक धूक धाक धूक धाक धूक. लोकांना वाटत असेल हा काय चुकी सांगतो. काही नाही महाराज, अगदी सुंदर नियोजन आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. एक सांगू का महाराज, दररोजच एका सप्त्याला कीर्तन करतो आम्ही. सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह जीव ओतून करणं वेगळं, दोन प्रकारे. बरं, सप्ताह करणं वेगळं. मी बऱ्याचशा परिसरामध्ये तुमच्या ठिकाणी कीर्तनाला आलेलो आहे. बाकीच्या ठिकाणी आले ते सप्ते होते, सप्त्यामध्ये कीर्तन केलं. पण या सप्त्यात आणि त्या सप्त्यामध्ये फरक आहे महाराज. बाकीच्या ठिकाणी लोक सप्ते करतायत, पण हा सप्ताह तरुण वर्ग जीव ओतून करतोय, म्हणून त्याला एवढी शोभा आहे. या मंडपाचं निरीक्षण केलं, या मंडपाचा सर्वे केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल, माझ्याही लक्षात आली असेल. या मंडपाचा सर्वे करा, मंदिरातल्या आतलेही लोक बघा, मंदिराच्या बाहेरचेही लोक बघा, स्लॅपवर बसलेले बघा, इकडचे बघा. 85% तरुणांची संख्या आहे. किती? 85%. आणि असाच जर सर्व तरुण माझ्या संप्रदायाच्या जवळ आला, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला, तर मी पांडुरंगाच्या दरबारात तुम्हाला शाश्वत देतो की भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची क्रांती या देशात झाल्याशिवाय राहणार नाही. विढाला विढाला. सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. एवढ्या लांबून प्रवास करून आलो, एवढी धावपळ करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो नाहीये, तुमची करमणूक करण्यासाठी आलेलो नाहीये. आणि मनोरंजन हा कीर्तनाचा विषय नाहीये का? इथं असा एकही माणूस नाही की त्याच्या खिशामध्ये मोबाईल नाहीये. असा माणूस नाही की त्याच्या एका खिशात 2-2 मोबाईल असतील. बरोबर आहे का नाही? बरं, एक मोबाईल जरी असला तरी सिम 2 असतील. बरोबर आहे का नाही? म्हणजे एकही माणूस असा नाही की त्याच्याकडे मोबाईल नाहीये. बरोबर आहे का नाही? मग ज्यावेळेस तुम्हाला बोर होईल, ज्यावेळेस तुम्हाला करमणार नाही, त्यावेळेस मोबाईल मध्ये जा, हास्य कॉमेडी जत्रा पहा, युट्यूब पहा, इंस्टा पहा, दिवसभर हसत बसा. पण बसणारे मायबाप पांडुरंगाच्या दरबारात तुम्हा सर्व मायबापाला विनंती करतो, संप्रदायाच्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका रे गड्यांनो. साधन कीर्तन हे उद्धाराचं आहे महाराज. इथं आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये चेंजेस होतो, इथं आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये उद्धार होतो. कीर्तनकाराकडून जर हसण्याची अपेक्षा करायला लागले, मला तर सांगायला वाईट वाटतं, जीवनाचा हास्या झाला तरी लोक कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करतात. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराज. कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं साधन आहे.
कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या परिवर्तनाचं साधन आहे. म्हणून मायबाप कीर्तनकाराकडून निश्चित चांगला ऐकण्याची सवय ठेवा. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनातील निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर अशा प्रसंगातून तुम्हाला आणि मला घडवतात. कोण आहे तुकोबराय, काय तुकोबरायचा अधिकार आहे? मायबाप या वारकरी संप्रदायामध्ये तुकोबराय सारखा महान महात्मा परत जन्माला येण्याची गॅरंटी नाहीये. मला तर वाईट वाटतं महाराज, जेवढे काही संप्रदायाचा प्रचार करणारे लोक आहेत, म्हणजे आमच्या अगोदरच्या असू द्या, आमच्या आताच्या असू द्या, पुढेही असू द्या, जोही तोही कीर्तनकार कीर्तनात उभा राहिला की संप्रदाय गरीब हे का समाजापुढे दर सोडतो मला काही कळत नाहीये. मला बसणारे मंडळी एवढंच सांगायचं, वारकरी संप्रदाय कालही श्रीमंत होता, वारकरी संप्रदाय आजही श्रीमंत आहे आणि वारकरी संप्रदाय उद्याही श्रीमंत आहे. अरे एक सांगू का तुम्हाला, वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येण्याची गॅरंटी नाही. विठाल विठाल तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना महाराज म्हणत नव्हतं. लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना महाराज नव्हतं म्हणत, कोणी त्यांना बाबा म्हणत नव्हतं, कोणी त्यांना स्वामीजी म्हणत नव्हतं, कोणी त्यांना साधुबा म्हणत नव्हतं. अरे तुकोबराय हयात असताना तुकोबराय जर कीर्तनाला गेले तर लोक तुकोबा शाहूकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शाहूकार. आणि तुम्ही सर्व व्यावहारिक मंडळी आहे, भिकाऱ्याला कोणी शाहूकार म्हणत नाही महाराज, पैशावाल्याला शाहूकार म्हणतात. हा काय व्यवहाराचा नेम आहे. मग तुकोबराय सारखा महात्मा, त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देवकुळ पूज्य, नये बोलो परी पाळीले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळी आटीला. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. अरे तुकोबराय सारखा श्रीमंत महात्मा या विश्वाच्या पाठीवर कसा जन्माला येईल? तुकोबराय हयात असताना 12 गावची जहागिरी होती, 350 एकर जमीन, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर, काय कमी होतं माझ्या तुकोबरायला? तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तर पोलीस तालुक्यात गाडी अडवत नाही, हे एका महाराजाचं वजन असतं. जिल्ह्याचा एखादा खासदार जर तुमच्या परिचयाचा असला ना महाराज, तर जिल्ह्यात तुमची गाडी कोणी अडवत नाही. तो पोलीस म्हणतो अरे तो महाराज आणि खासदाराचे संबंध खूप चांगले. एक 5 वर्षाचा साधा खासदार ओळखीचा असला तर जिल्ह्यात गाडी कोणी अडवत नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्या छत्रपतीला पाहिल्यानंतर आदिलशाही मुघलशाही थरथर थरथर कापत होती, तो राजा माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत असत. तुकोबराय गरीब कसे म्हणायचे महाराज? एक सांगू का तुम्हाला, तुकोबरायला गरीब म्हणणारे जगातले सगळ्यात मोठे भिकारी. तुकोबराय गरीब कालही नव्हते, आजही नाही, उद्याही राहणार नाहीये. पण तुकोबरायचं नशीब असं आहे, तुकोबरायच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. एवढा दुष्काळ पडला की गावची पाटीलकी गेली, शावकारकी गेली, अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, सगळंच गेलं. एवढं नाहीये, प्रमाण घ्या. दुष्काळे आटीला मान बसणारे मायबाप लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अरे तुकोबरायची गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, तुकोबरायची शावकारकी गेली यात नवल नाहीये. अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, याचं काहीच नाहीये. महाराज धन गेलं की मान आपापच जातो ना महाराज. ज्याच्याकडे धन आहे त्यालाच मान आहे, ज्याच्याकडे मान नाही त्याला धन अजिबात नाही. तुकोबराय सांगतात ना, अन्न मान धन हे तो धनवंता लागी सर्व मान्यता आहे. अहो धन असलं तर तो गधा जरी असला तरी लोक त्याला बाबूराव म्हणतात. फक्त पैसा पाहिजे तुमच्याकडे. काय पाहिजे? पैसा असला ना महाराज, पैसा तारो 3 नाम परशा पुरुषू परशुराम. ज्याच्याकडे पैसे नाही लोक त्याला म्हणतात हे परशा इकडे ये. ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे, परशु इधर आओ. आणि एखादा प्युअर गधा असू द्या, फक्त पैसा असू द्या, परशुरामजी जी हा त्याला नसतो, जी कोणाला असतो? पैशाला. म्हणजे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम गरीबाचं दुखलं पोट त्याची कोणी नाही घेत गोट. काय म्हणतात? गरीबाचं पोट दुखायला लागलं तरी कोणी लक्ष देत नाही.
श्रीमंताचा दुखला डोळा, सर्व गाव झालं गोळा, सब पैसे के भाई, या जगाचा नियम येतो. मग जगद्गुरु तुकोबरायचं अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, सगळंच काही गेलं. अरे दुष्काळामुळे पाटीलकी गेली यात नवल नाहीये गड्यानो, पण दुष्काळामुळे बायको सुद्धा अन्न करता मेली. पण 4092 अभंग तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग मला असा दाखवा की तुकोबराय त्या अभंगातून देवाला म्हणले, देवा माझी बायको मरण पावली नाही. तुकोबरायने एक सुद्धा तक्रार पांडुरंगाकडे केली नाही. याच्या उलट तुकोबराय देवाकडे जातात आणि देवाला सांगता, देवा बरं झालं गड्या माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिडा गेली. मायबाप सर्वस्व गेल्यानंतर जो मनुष्य देवाला म्हणतो, देवा बरं झालं, त्या महात्म्याला जीवनामध्ये कशाचं दुःख असेल महाराज? शास्त्रामध्ये दुःखाचे 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसेल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख. एवढे दुःख सांगून दुःख देण्याचा तुम्हाला माझा मुळीच हेतू नाही. आपण जसं जमलं तसं घेऊ. दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाहीये. पापाचं दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये नाहीच आहे. झुंजार ते एक विष्णुदास ज्या की पाप पुण्याअंगी ना तळे त्या. दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, बाप पुण्यागा. बसणारी मंडळी लक्ष देऊ नये का? साधू संतांच्या जीवनामध्ये, तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचे दुःख नाही. एक तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचंही दुःख 2 आणि तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू, गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. ऐका लक्ष देऊ. पण तुकोबरायच्या जीवनामध्ये म्हणण्यापेक्षा साधू संतांच्या जीवनाच्या कोणाच्या जीवनामध्ये हे दुःख नाहीये. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. मग एवढी परिस्थिती जगद्गुरु तुकोबरायची खराब झाली तरी तुकोबरायनं देवाकडे तक्रार केली नाही. काही साधकांनी शिवाजी महाराजांना सांगू लागलं, महाराज तुम्ही ज्या महात्म्याच्या कीर्तनाला जाऊन बसतात त्या महात्म्याची बायको अन्न करता मरण पावली हो. राजा त्याला म्हणा की जो प्रजेचं रक्षण करतोय, राजा त्याला म्हणा की जो साधूचं रक्षण करतोय, राजा त्याला म्हणा की जो गोमातेचं रक्षण करतोय. जो गायीचं रक्षण करत नसेल, धर्माचं रक्षण करत नसेल, मंदिराचं रक्षण करत नसेल, साधूचं रक्षण करत नसेल, त्याला राजा नका म्हणू, त्याला नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाहीये. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये एवढा गोड श्लोक खर्च केलेला आहे. वेण राजाचं चरित्र सांगत असताना शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक, यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, जो गीतेला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. मी ज्या महात्म्याच्या कीर्तनाला जाऊन बसतो, ज्या महात्म्याचा जन्म या समाजाच्या उद्धारासाठी झालाय, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराय आले, आणि जो महात्मा रात्रंदिवस या गोरगरीब जनतेला चांगलं मार्गदर्शन करतोय, त्यांना व्यसनापासून दूर करतोय, त्यांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं करतोय, अशा महात्म्याची जर पत्नी अन्न करता मरण पावत असेल तर मला राजा म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे? तुकोबरायनं सोनं हिरे माणिक मोती नौकर चाकर हाती घोडे काही कार्टून काही सेवकांकडे घेतले आणि त्यांना सांगितलं, जा हा नजराणा घेऊन तुकोबरायकडे जा. नजराणा घेऊन नसते सर्व मंडळी सेवक तुकोबरायकडे आले. तुकोबराय सांगू लागले, बाबा आमच्या राजानं तुम्ही सुखी व्हावं म्हणून हा नजराणा तुमच्याकडे पाठवलाय. तो नजराणा पाहिल्यानंतर माझ्या तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबराय जसे उठले तसे पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाला सांगू लागले, पांडुरंगा कधी माझ्या मनातच नाही आलं रे, हे माझ्या समोर का प्रकट केलं? तू देव न रे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहार चिन्ह लगे, मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. देवा
मनाचा संकल्प पूर्ण करणारा माणूस येणार तू. मग हे आमच्या मनात कधी आलंच नाहीये. याला जीवनामध्ये कधी थारा द्याला नाही. प्रमाण किती सुंदर आहे. आणि कान लागे माई पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. हे देवा, ज्या गोष्टीला जीवनामध्ये कधी प्राधान्य दिलं नाही ती गोष्ट का आमच्या समोर करतो उभं तू. तू कोबरायचं देवाचं भांडण सुरू झालं. देवा तुझी हीच खोडी बघ. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दारिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देवा जनाबाई तुझ्यासोबत ज्या भांडत होते ते उगच नाही रे देवा, तुझं उलटच आहे. जी गोष्ट हवी ती मिळत नाही, जी नको ती भेटल्याशिवाय राहत नाही. तुमचं माझं गणित असते. तुम्हाला आणि मला हवंय सुख. तुम्हाला आणि मला काय हवंय बोलत चला गड्या. तुम्हाला आणि मला काय हवंय सुख. ते तुम्हालाही भेटत नाही मलाही भेटत नाही. आणि जी गोष्ट तुम्हालाही नकोय तिचं नाव आहे दुःख, आणि जी गोष्ट मलाही नकोय तिचं नाव आहे दुःख. तिनं तुम्हालाही सोडलं नाही मला सुद्धा सोडलं नाहीये. खरं सांगू का, प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या मनासारखी झाली असती तर पांडुरंगाच्या मंदिरात जायची गरज नसती पडली ना महाराज आपल्याला. तुम्ही ज्या अर्थी पांडुरंगाच्या मंदिरात जाता माझ्या कीर्तनाला बसले त्या अर्थी समजून चला तुम्ही जे ठरवता ते होत. आमच्या गावात एक गणे नावाचं पोरग आहे, लग्न झालं मागच्या सीझन मध्ये त्याचं. मला नेहमी फोन केला की म्हणायचं पुरुषोत्तम बा, ओ पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो काय रे गण्या, मी अशा मुलीसोबत लग्न करील ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको अख्ख्या गावात नसली पाहिजे. मला चांगली इच्छा आहे. पांडुरंगाने तुझी इच्छा पूर्ण करून नेमकं गण्याचं लग्न ठरलं. गण्याने मला फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय आणि मला काहीच माहित नाहीये, कीर्तन रद्द करा, अमुक अमुक तारीख. तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पुरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. मी महाराज झाल्यापासून बहुतांशी कोणाच्या लग्नात मंगलाष्टका जास्त म्हणत, कारण मला एका महान ऋषीने शाप दिलेला आहे. मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलं. ज्याच्या लग्नात 2 म्हणले त्याचं दुसऱ्यातच उघडलं. त्याच्यामुळे मी बहुतांशी मंगलाष्टक म्हणत नाही. नेमकं ज्या दिवशी गण्याचं लग्न त्या दिवशी सकाळचं कीर्तन केलं, 5:30 वाजता मी पोहोचलो. आता महाराज आलाय, महाराज आला, गावचाच महाराज म्हणल्यानंतर जय हरी राम राम श्याम श्याम करण्यात बराच वेळ झाला. लग्न लागून गेलेलं होतं. मी लग्न लागल्यावरच गेलो आणि मग सगळ्याच्या हातात हात दिले गण्याकडे गेलो. म्हणलं गण्या अभिनंदन, एवढ्या मोठ्या दुष्काळ तो लग्न होतं म्हणजे हा तुला खरं भारतरत्नच आहे. कारण आता सगळं होऊ शकतं, लग्न होईल काही सांगता येत नाहीये. अशा एवढ्या मोठ्या वाईटुळीत तू दिवा लावला म्हणजे तू भाग्यवान आहे. बरोबर आहे का नाही? चाल ना मला वहिनीची भेट करून दे. गण्यान माझा हात धरला आणि त्याच्या बायकोकडे घेऊन गेला. खोटं सांगत नाही, मी नारदाच्या गादीवर आहे. असं काळं डांबर टाकलं देवानं त्याच्या नशिबात की मेकअप करून सुद्धा फक्त दातच पांढरे दिसत होते. काला मेस काला. मी म्हणलं गण्या हे कसं आहे रे? म्हणे दादा हे असंच आहे. दादा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत नाही आणि जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत. तुमच्या आणि माझ्या जीवनाची गतच ती महाराज. तुकोबरा देवाला सांगता, देवा जी गोष्ट मला नको ती माझ्या समोर का प्रगट केली तू? तुझ्यासाठी सगळं काही केलं. तुकोबरा देवाला धमकी देतात, आमोची या भावे तुझं देव पण ते का विसरून राहिलासी, समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या, चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. तू का म्हणे आता आलो खांडावरी? देवा मी तुझ्यावर आता घात करण्यासाठी आलो आणि अपेक्षा आहे काय मला? प्रेम देवनी हरी उजवावे. मी तुला प्रेम मागतोय, तू मला प्रेम दिलं पाहिजे. मी तुला प्रेम देतो त्याच्या बदल्यात तू आम्हाला प्रेम दिलं पाहिजे. तुकोबराय म्हणता, देवा तुझा हा दोष आहे. तुकोबराय उठले आणि त्या सेवकांकडे गेले. ए बाबा नो, तुमच्या राजाचं मनोगत खूप चांगलं आहे की साधू सुखी व्हावा, संत सुखी व्हावा म्हणून तुमच्या राजाने हा नजराणा पाठवला. पण माझा प्रश्न आहे, तुमच्या राजाला जाऊन विचारा आमचं सुख याच्यात आहे. तुमच्या राजाला कोणी सांगितलं? आमचं जे सुख आहे ते या पैशात आहे, या हिरे माणिक मोती सोन्यामध्ये. हे तुमच्या राजाला कोणी सांगितलं? ते सेवक सांगू लागले, महाराज आज जगामध्ये सगळ्यात मोठं सुख तर लोक याच्यातच मानतात ना महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, पैसो के खातिर, आवाज कमी करणार,
मार्बल कमी कर. नेकी और नीति को भूल गया, नेकी और नीति को भूल गया. बसणारी मंडळी, आज सर्वात जास्त मनुष्य माणसापेक्षा प्राधान्य काय देतो? पैशाला देतो, सोन्याला देतो, सत्तेला देतो. म्हणून एक सांगू का तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. आमचं सुख याच्यात नाहीये. मग काहो महाराज, नेमकं सुख तरी तुमचं कशात आहे? तुकोबराय सांगतात, तुमच्या राजाला जाऊन सांगा. तुमच्या राजाला जर असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं, तर तुम्ही काय करा? अभंग. सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. जाऊन सांगा तुमच्या राजाला, आम्ही जर सुखी व्हा वाटत असेल तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. या पहिल्या चरणाचा उलगडा मला काही अजून झालेला नाहीये. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर मी सुखी होणार कसं कळणार? हे काही पटत नाही मला. आता तुम्ही गुलाबजाम खाल्ल्यानंतर माझं पोट भरल का हो? तुम्ही गुलाबजाम खाल्ल्यानंतर माझं पोट कसं भरल? मला गुलाबजाम खावं लागेल त्यावेळेस माझं पोट भरल. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर आम्ही सुखी कसं होणार? छोटंसं उदाहरण सांगतो. माझे मित्र आहे चंदू महाराज पांचाळ, अगदी जीवलग मित्र आहे. 20 वर्षापासून आम्ही सोबत आहे. अचानक एका सप्त्याला आम्ही सोबत असताना त्यांची तब्येत एकदम एवढी सिरियस झाली की बसता येणं, उठता येणं, अंग टाकून दिलं. मी जसं गाडीत घातलं तसं पांडुरण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यांना ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी मला सांगितलं, म्हणे पुरुषोत्तम दादा, त्यांना कमीत कमी 2 इंजेक्शन घ्यावं लागेल. इंजेक्शन घेतल्याशिवाय ह्या माणसाची तब्येत बरी होणार नाही. मी चंदू दादाकडे गेलो. म्हणलं, चंदू दादा, तब्येत जर ठीक व्हायची असेल तर तुम्हाला 2 इंजेक्शन घ्यावं लागेल. तो रडायला लागला. अरे म्हणे, मी जन्मल्यापासून कधी आजारीच पडलो नाही. मी कोरोनाचा सुद्धा डोस घेतलेला नाही. मला जन्मल्यापासून कधी इंजेक्शनच माहित नाही. काही झालं तरी चालतं पुरुषोत्तम, पण मी काही इंजेक्शन घेणार? अरे म्हणलं, असं कुठं असतं? इंजेक्शन घेतल्याशिवाय नीट कसं होणार आहे? तो म्हणे, मी 4 गोळ्या शिल्लक घेतो ना, एखादी टॉनिकची बॉटल घेतो. मी डॉक्टरकडे गेलो. मला, डॉक्टर, इंजेक्शनच्या ऐवजी 2-4 गोळ्या शिल्लक द्या, 1-2-4 टॉनिकच्या बाटल्या शिल्लक द्या. डॉक्टर म्हणे, तू डॉक्टर आहे का? मी आहे. मी म्हणलं, तुम्ही डॉक्टर आहे? मग तू कीर्तनकार आहे ना? म्हणे, कीर्तन कर ना, बाकीचं काय शहाणपणा करतो? मी म्हणलं, डॉक्टर असं नाही हो, त्यांना इंजेक्शनची सवय नाही, ते रडायला लागले. डॉक्टर म्हणे, काही झालं तरी चालतं, पण 2 इंजेक्शन द्यावं लागेल आणि ते 2 इंजेक्शन घेतल्याशिवाय तुमचा माणूस नीट होणार नाही. मी परत चंदूकडे गेलो. म्हणलं, चंदू, वेड्यासारखं काय करतो? काही नाही, एकदम छोटंसं असतं, काही जास्त वेदना होत नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, मी धरतो तुझं. तो म्हणे, काही झालं तरी चालतो, मेलो तरी इंजेक्शन घेणार नाही. हा म्हणे, इंजेक्शन घेणार नाही. डॉक्टर म्हणे, दिल्याशिवाय राहणार नाही. काय करणार हो? मी परत डॉक्टरकडे गेलो. मला, डॉक्टर, ऐका ना माझं, थोडं 2-4 गोळ्या थोड्या पॉवरच्या द्या, 500-500 वॅटच्या द्या ना, थोड्याशा, काही नाही होत त्याला. डॉक्टर म्हणे, इंजेक्शन घेतल्याशिवाय तुमचा माणूस नीट होणार नाहीये. आणि चंदू रडायला लागला. म्हणे, दादा, मला इंजेक्शन घ्यायची सवय नाही, मी तुझ्या पाया पडतो, मी इंजेक्शन घेणार नाही. असं अर्धा तास चाललं.
मी डॉक्टरकडे गेलो, मला डॉक्टर ऐका ना, इंजेक्शनचाच विषय ना, मग तुम्ही कशाला ताण घेता, 2 इंजेक्शन मला द्या की. काय म्हणलं मी डॉक्टरला, 2 इंजेक्शन मला द्या ना. बरं 2 नसेल जमत तर इखून 2 द्या आणि इखून 2 द्या, बरोबर आहे की 4 द्या, पण त्याला सवय नाही ना, त्याला 4 गोळ्या द्या. संपलं उदाहरण. हसण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं नाहीये. चंदू महाराजांची तब्येत जर खराब असेल तर इंजेक्शन पुरुषोत्तम महाराजांनी 10 जरी घेतले तरी चंदू महाराज नीट होणार. कळलंय तुम्हाला कीर्तन. चंदू महाराजांची तब्येत खराब आहे म्हटल्यानंतर पुरुषोत्तम महाराजांनी इंजेक्शन घेऊन जमणार नाही. इंजेक्शन घ्यावं कोणाला लागल. मग तुकोबरा असं कसं म्हणतात की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा ना मी सुखी होणार. या प्रश्नाचा उलगडा झाला पाहिजे ना. मग दुसऱ्या प्रमाणामध्ये कसं जायचं की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर आम्ही सुखी होणार हे कसं करणार. खरं सांगू का महाराज, तुमचं आणि माझं खरं सुख कशात हे फक्त या जगामध्ये जर कोणाला माहित असेल त्या व्यक्तीचं नाव संत आहे महाराज. काय आहे? संत आहे. आणि त्या संताने तुम्हाला मला सुखाचा पत्ता सांगितला. आपुला तो आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुखानो है. तेने विना जीवा सुखानो है. मेरती माई के सुखाती गणी. मेरती माई के सुखाती गणी. तेने विना जीवा सुखानो है. तेने विना जीवा सुखानो है. मेरती माई के सुखाती गणी. मेरती माई के सुखाती गणी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. एक प्रमाण. दुसरं प्रमाण असून देतो. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ. मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. अहो महाराज काय बोलताय तुम्ही. अहो सुखाचा पत्ता वेगळा आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर आम्ही सुखी होणार याचा काही तारतम्य जमत नाहीये ना. मग तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर आम्ही सुखी कसं होणार. एक छोटस उदाहरण सांगतो. माया हो, लेकरू जेवल्यानंतर माय तृप्त होती का नाही हो. लेकराचं पोट भरल्यानंतर जशी माय तृप्त होती हा संसार आहे, तसं तुम्ही सुखी झाल्यानंतर संत सुखी होतात हा परमार्थ आहे गाड्यानं. कारण त्यांचा अवतारच तुम्हाला आणि मला सुखी करण्यासाठी आहे. आणि त्यांनी सुखाचा पत्ता सांगत असताना सांगितलं सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. का? तिथं जो देव आहे तो देव कसा आहे. सुखरूप आहेसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का. तो नुसता सुखी असून फायदा नाहीये. तोची एकदान शूरदाता. तो देण्यासाठी सुद्धा योग्य. ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर व्यवस्थित येतं म्हणून तो भगवंत का. म्हणून खरं सांगू का, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुखासाठी सगळ्याचे प्रयत्न चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण फावला माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस जी धावपळ चालू आहे तुमची आणि माझी कशासाठी. सुखासाठी चालू आहे का देवासाठी चालू आहे. सुखासाठीच चालू आहे. रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करता, कबाड कष्ट करता. अरे रात्री 11ला कीर्तन संपल्यानंतर आपण हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, संत्र्याला पाणी द्यायला जाता, गव्हाला पाणी द्यायला जाता. हे कशासाठी करता उद्योग. देवासाठी का पैशासाठी हो. बोला कशासाठी. हा बोला चला कशासाठी. बरं हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो. मी 500-600 किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी. हा बोला बोला. हा असं मोकळं बोला, लाजू नका. कशासाठी. हा नाही असं मला अजिबात काही वाटत नाही त्याचं. मला काय वाटणार आहे. आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. असं मनात कसं ठेवता. जो तो उठला की महाराज नुसतं कीर्तन करायच्या पैशाविषयीच बोलतो. काय झालं या लोकांना काही कळत नाही. अरे संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या माणसाच्या पैशाचा विचार करत जाऊ नका. एखादा उत्तर भारतीय कथाकार जर तुमच्या परिसरात आला तर एका कथेची तो 10-15 लाख रुपये घेऊन जाता. तुम्ही कीर्तन करायला देताच काय रे. तुम्ही कीर्तन करायला जे नारळ देता ते नारळात पाणी नसतं. तुम्ही कीर्तनाला शालीच्या एवढ्या तर शाली देतात. त्यात एक तर ढुंगालाही बांधतात, नागावर घेतात. एवढे तर शाली असतात. आणि जेवढे कीर्तनाला पैसे देतात तेवढे तर सगळे डिझेल आणि फास्टॅग वाईज जातात. कोण मला एखादा सांगा ना. तुम्ही सगळे किती वर्ष आहे सप्त्याचं आपलं. 130 वर्षापासून आपली परंपरा चालू आहे. कीर्तन करून भागवत करून तुमच्या तिथं गायन करून पकवा जाऊन एखाद्या महाराजांनी 200 एकर जमीन घेतली. एखादा महाराज आहे का 130 वर्ष तुमच्या लक्षात. 130 वर्षाची परंपरा आहे ना तुमची. भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून चाललाय ना सप्ताह. मग एवढ्या दिवसापासून परंपरा चालू आहे तुमच्या तिथे. एखाद्या महाराजांनी कीर्तन करून 2-4 कॉलेज टाकले. एखाद्या महाराजांचं नाव सांगा की. एकदा आमदार झालं त्यांना 1000 एकर जमीन घेतली. नाव असं सांगू का तुम्हाला नाव त्यांची. मग संप्रदायाच्या प्रचाराकडे बघत असताना एवढं कसं चुकीच्या नजरेने पाहता. अजिबात बघू नका. अरे कीर्तनकार मी असू द्या
माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या, संप्रदायाच्या कीर्तनकाराने आतापर्यंत कधीच या व्यासपीठावरून तुम्हाला चुकीच्या गोष्टी नाही सांगितल्या गड्यांनो. मग चांगल्या सांगणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजेत का नाही? म्हणून खरं सांगू का, सर्वांचे प्रयत्न हे सुखप्राप्ती व दुःख निवृत्तीसाठी सुभाषितकार सांगतात. दुःखद भज्यते जंतुम सुखम सर्वायुरुच्यते. भामतीकाराने आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना सांगितलं, या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ सुखासाठी करतो, दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाहीये. पण सुखासाठी प्रयत्न चालू आहे, पण सुखाचा पत्ता तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. आणि ज्यांना माहित आहे त्यांचा अवतार फक्त तुम्हाला आणि मला सुखी करण्यासाठी. आम्ही वैकुंठ वासे, आम्ही वैकुंठ वासे. आता आवाज आला, वैकुंठ वासे, वैकुंठ वासे. हो आलो याची कारणासे, आलो याची कारणासे, आलो याची कारणासे, आलो याची कारणासे. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठ वासी, आलो याची कारणासे, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. याचं पुढचं ध्रुपद वाक्य किती सुंदर आहे. जाडू संताचे मार्ग, आडर आणि भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. म्हणून तुमच्या आणि माझ्या सुखासाठी साधू संतांचा जन्म आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. महाराज, आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर तुम्ही सुखी होणार कळलंय आम्हाला. पण आम्ही जो नजराणा तुमच्या घरी घेऊन आलोय, हिरे माणिक मोती नौकर चाकर एवढं सोनं नाणं, याची तुमच्या नजरेमध्ये काय किंमत आहे? तुकोबराय सांगतात, तुम्ही जे आणलंय त्याची किंमत आमच्या नजरेमध्ये मातीमोल आहे. अभंगाचं दुसरं द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, थोडं लक्ष द्या, एकदम सुंदर चिंतन आहे. तुकोबराय सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पण तुम्ही जे आणलंय त्याची आमच्या नजरेमध्ये काय किंमत आहे? तुमचे एरविच धन ते मज मृत्तिके समान. मृत्तिका म्हणजे माती समान आम्हाला त्याची किंमत आहे. हे जर प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल, दुसरं एक प्रमाण तुकोबरायचं, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाशान खडे जैसे. याला आमची किंमत नाही. याचं कारण असं आहे, ज्यांचा विषय नारायण झाला, ज्यांचं जेवढं प्रेम आहे तेवढं भगवंतावर असलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना तृणवत आहे. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. ज्यांचा विषय नारायण झाला त्यांनी या गोष्टीला जीवनामध्ये माती मोल किंमत दिलेली आहे. महाराज, साधू संतांना या गोष्टीची काय किंमत राहणार आहे? अरे ज्यांच्या घरी मोक्ष दासी आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे. मोक्ष ज्यांच्या घरी दासी म्हणून काम करताय, मुक्ती ज्यांच्या घरी दासी म्हणून काम करते, त्यांना बाकीच्या गोष्टीची काहीच घेणदेण नाही. त्यांचं काय, दिनरजनी हा चिधंदा
गोविंदाचे पोवाडे. जसं मीराबाईचं जीवन जसं भगवंत रूप झालं होतं. हो मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत हरि हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत अपने मंदिर में हो, अपने मंदिर में हो, अपने मंदिर में, अपने मंदिर में हो. पेट पीट कर गीता भागवत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि भगवंत झालाय ना महाराज, त्याला जग वेड म्हणतं महाराज. काय म्हणतं? वेड म्हणतो. लोग कहे मेरा भई रे बावरी, बावरी म्हणजे वेडी. बाप कहे कुल नासी रे, एवढ्यावर नाही थांबलं. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत मेरा सिरे. स्वतःच्या बापाने विष पाजलं मीराबाईला तरी परमार्थ नाही सोडला रे. परमार्थामध्ये लोकांनी आपल्याला वेड म्हणलं पाहिजेत. लोक म्हणले पाहिजे हे येड आहे ना, आपण काय करायचं? अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. हे भागवतातलं भांडवल आहे, कीर्तनात वापरायचं नाही. काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी हो, कृष्ण दीवानी प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी. सबके लिए सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं. श्री पराधन की है आधन की है मेरी रानी, श्री पराधन की है मेरी रानी, राधन की है मेरी रानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी. असं ज्याचा विषय देव झालाय त्याला संसाराच्या गोष्टीविषयी काय घेणं देणं. तुकोबाराने समाजाचाही विचार नाही केला, आणि समाजाचा विचार तर माणसानं करत जाऊच नाही महाराज. काय समाजाचा विचार करायचा? तुम्ही किती चांगले होते हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतो. अजित दादा किती चांगला माणूस होता हे लोकांना काल कळलं. तो किती कामाचा माणूस होता हे लोकांना काल कळला रे. तुमच्या तिकडचं काही माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये अजित दादाच्या फ्लाईटचा ज्यावेळेस अपघात झाला, सकाळी 8:30 पावणे 9चा तो प्रसंग होता, तर घराघरातला माणूस रडत होता. प्रत्येक घरातल्या माणसाला असं वाटत होतं की माझ्या कुटुंबातला कोणीतरी सदस्य निघून गेलाय. अरे लोकांचं जेवण तर सोडून द्या, ज्याचा फोन येईल तो रडतच होता महाराज. मला एवढंच सांगायचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की आपल्या घरातला कोणीतरी माणूस गेलाय, त्या निश्चित त्या माणसाचं काम चांगलं असेल ना महाराज. मी तर नेहमी सांगतो, हे बघा जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे गाड्यांनो, जाण्यासाठीच प्रत्येक माणूस आलेला आहे. पण देवाला माझी विनंती गाड्यांनो,
जे लोक कामाचेच नाही असे लोक घेऊन गेला तर चालतो, पण लाख मेले तरी चालत, पण लाख माणसाचा पोशिंदा नाही मेला पाहिजेत महाराज. खरं सांगतो तुम्हाला. आता किती प्रयत्न केल्यानंतर तसा माणूस होईल का महाराज? होणंच शक्य नाही. मग तो संप्रदाय असो का राजकारण असो, चांगल्या माणसाला आयुष्य कमीच आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य पहा 45 वर्षाचं आहे. धर्मवीर संभाजीराजांचं आयुष्य पहा अगदी थोडं. तुकोबरायचं आयुष्य 42-43 वर्षाचं आहे. अरे या विश्वाला शांतीचा संदेश देणारे माझे ज्ञानोबराय आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे. पण महाराज काम एवढं सुंदर केलं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख जाणून घेणारा माणूस म्हणून तर अख्खा महाराष्ट्र काळ हळहळ हळहळ करत होता. अरे काल आभाळ सुद्धा आलेलं होतं. एवढं वातावरण खराब झालं होतं. मी खरं सांगू का तुम्हाला, नारदाच्या गादीहून निसर्गाला सुद्धा दादाचं जाणं मान्य नव्हतं महाराज. काल निसर्गानं सुद्धा आपलं रूप बदललं होतं. ज्या माणसानं जीवनामध्ये एवढी वेळ पाळली की वेळ काय असती, टाइम इज मनी, हे जर वाक्य कोणासाठी जन्माला आलं असं वाटतं, मला तर वाटतं ते आमच्या आजीदादासाठीच आलं असेल. एवढा वेळ मानणारा पाळणारा माणूस, पण काल कस काय वेळ चुकली काही कळत नाही महाराज. काळानं घाला घातला. अनेक महाराष्ट्रातला चांगला नेता, लोकनेता गमावला. परत असा नेता महाराष्ट्रात होईल म्हणून सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. दुनिया के लिए हम एक बार है, लेकिन दुनिया हमारे लिए 1000 बार है. ज्या महात्म्याच्या मुखातून तुम्ही रामायण कथा श्रवण करत आहात, तो प्रभू रामचंद्राची बायको सीताई साहेब, विदेही जनकजीचा बाप आहे, दशरथासारखा प्रेमळजीचा सासरा आहे, वैराग्यश्य परामूर्ती लक्ष्मणजीचा देर आहे, भक्त शिरोमणी भरतजीचा देर आहे, आणि कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक प्रभू रामचंद्रजीचा नवरा आहे. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्यांनी जास्त लोड घ्यायचा. आपण फक्त एवढं ध्यानात ठेवायचं, हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके. या म्हणीचं मग तुम्हाला तर काही कळलं नाही. तुम्हाला कळलं का हो? हत्तीचा आणि कुत्र्याचा अर्थ अर्थी काही संबंध आहे का? हत्ती कुठं राहतो दादा? हत्ती कुठं राहतो? हत्ती कुठं राहतो? गावात. हत्ती कुठं राहतो? जंगलात. आणि कुत्र? हत्ती राहतं जंगलात आणि कुत्र कुठं राहतं? बरं, कुत्र्याची आणि हत्तीची भाषा एक नाहीये. कुत्र्याचा आणि हत्तीचा मतदारसंघ एक नाहीये. कुत्र्याचा आणि हत्तीचा गट एक नाही. म्हणजे शिंदे उद्धव गट नाही सांगते मी तुम्हाला. हत्ती जंगल गटात राहतो, कुत्र कुठं राहतं? गाव गटात. बरं, गरीबातल्या गरीब हत्ती मोजा आणि श्रीमंताच्या घरचं कुत्र मोजा. ते ज्या दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खाता असं कुत्र मोजा. 20 किलोच्या वर कुत्र्याचं वजन भरत. आणि गरीबातला गरीब जरी हत्ती भरला तरी तो 2000 किलोच्या कमी भरणार. मग हत्तीचा आणि कुत्र्याचा व्यवहार एक नाहीये, भाषा एक नाहीये, गाव एक नाहीये, रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाहीये. तरी मग हत्ती गावात आला की कुत्रे का म्हणून भुकत असेल? प्रश्न आहे ना हा. एकदम सुंदर उत्तर आहे. जास्त डोकं नका खालवत बसू. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात. हत्ती गावात आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी काय गोळा होतात? आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देख होत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकड पाहून भुकायच्या भानगडीत पडू नका. चुकून जर एखादा हत्ती मागं वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले, तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून समाजाचा ताण नका घेऊ. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जोनी या जन भक्ती करा. तुका म्हणे हास्यजन नाही का न ते ठाई, कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा सोहिताचा धंदा. तुकोबरायने सर्व गोष्टीचा त्याग केला. याचं कारण त्यांचा विषय भगवंत झाला. आणि ज्यांचा विषय भगवंत झाला ते तुकोबराय सांगतात, तुमचे ए रवित दहन ते मज मृत्तिके समान. अजून काय तुकोबराय अपेक्षा आहे?
20 वर्ष झाली आपल्या सप्त्याला तुकोबरायचं मनोगत ऐका. तुकोबराय काय म्हणतात? कंठी मिरवा तुळशी. तुळशी सांगितलं बरं, रुद्राक्ष नाही सांगितलं. गळ्यामध्ये लाल दोरा नाही सांगितला. तुकोबराने काय सांगितलंय? गळ्यामध्ये कंठी मिरवा तुळशी. तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. तुळस खूप पवित्र आहे महाराज. तुळशी सारखं पवित्र वनस्पती या विश्वाच्या पाठीवर जन्मालेला नाही. धन्य तुळशीचा नाही अनेका उपमा. अरे तुळशीचं दर्शन घेतल्यानंतर माणसाला ऊर्जा मिळते महाराज. तुळशीचं किती पुण्य सांगितलं तू. अरे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक नेम आहे, तुमच्या गावाला आहे का नाही काय माहिती. शिवणीकर माणूस मेला की तुम्ही त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालता का? आहे का पद्धती? बंद करून टाका आजपासून. तुम्ही म्हणसाल महाराज का? पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं म्हणा. आता ज्याला जीवनभर कोंबड्या खाल्ल्या त्याला तुळशीचं पान काय होणार आहे? असं जर एखादा महामूर्ख मेलं की कोंबडीचे पक्क घाला त्याच्या तोंडामध्ये, मोक्ष मिळेल त्याला? अवघड झालंय महाराज. ज्याने जीवनभर दारू पिली त्याचेही हाड काशीलाच, आणि ज्यानं कथा केली त्याचे हाड फायदा काय? ज्याने जीवनभर वाईट वागला अशा माणसाला कुठे घेऊन जाऊ नका. गाढवानं शेत खाल्लं पापना पुण्य. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. अरे इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहेत त्यांनी लग्न झाल्यानंतर फक्त एवढंच काम केलंय. काय केलंय? तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कुंकू लावलंय. बसणारे मायबाप, नुसतं मंगळसूत्र तुमच्या नावाचं घातलं, कुंकू तुमच्या नावाचं लावलं तर मनुष्य जीवनभर त्या बायकोची एवढी सेवा करतो. ते शंभड्या बायकोसाठी मनुष्य स्वतःच्या मायला बोलत नाही, बापाला बोलत नाही, भावाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही. जगातल्या कोणत्या माणसानं बायकोसाठी काही स्वर्गातून अमृत आणलं का? ओ शिवणीकर ग्रामस्थ, इथं एखादा माणूस असा दाखवा त्यांना हात वर करा की महाराज माझी बायको दिवसातून 2 वेळेस माझं दर्शन घेते, मी सो खर्चाने त्याचं मंदिर बांधतो. एखादा आहे का महात्मा? हा दिवसातून 2 वेळेस मारत असतील अशा भरपूर माणसं सापडतील. मग बायकोनं नुसतं मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं तर जीवनभर तुम्ही तिची सेवा करता. बसणारे मायबाप, पांडुरंगाच्या दरबारातून तुम्हाला आव्हान करतो, एकदा माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला, त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा, आणि एकदा फक्त पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन त्याला एवढं म्हणा ना, देव माझा देव माझा